नमस्कार मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्हचा नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. डेरिव्हेटिव्ह बाय प्रोडक्ट. जर दोन संख्यांचा गुणाकार दिला असेल आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार दिला असताना आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्हचा गुणाकाराचा नियम काय असेल तुम्हाला आधी वापरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. मग डेरिव्हेटिव्ह बाय प्रोडक्ट बघत असताना तो नियम काय बघा, इफ वाय इज इक्वल टू यू व्ही. जर एखादं फंक्शन दिलं असेल यू व्हीच्या स्वरूपात, म्हणजे दोन टर्मचा गुणाकार आहे त्या स्वरूपात दिला असेल तर तुम्ही त्यावरून काय करता, डायरेक्ट हा लॉ काय करता त्याच्यावरती अप्लाय करायचा. म्हणजे कसं बघा, तर याचं डेरिव्हेटिव्ह जे निघणार आहे, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, बघा या दोन क्वांटिटी आहेत, एक आणि दोन, यू आणि व्ही. तर पहिले तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं तसंच व्ही तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सिम्पल लॉ आहे बघा एकदम. dy बाय dx इज इक्वल टू यू इंटू डी बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजेच पहिलं तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं तसंच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तर चला आपण आता याच्यानंतर याच्यावरून एक्झाम्पल सॉल्व्ह करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स, देन फाइंड dy बाय dx. बघा आता सोल्युशन बघायचं. तर तुम्हाला इथे काहीतरी फंक्शन दिले किंवा एक किंमत दिली की y इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स, देन फाइंड dy बाय dx. म्हणजे तुम्हाला जे दिलेले जे फंक्शन आहे याचं डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. बघा मग दिलेलं एक्झाम्पल असेल ते ॲज इट इज लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू एक्स साइन एक्स. आता बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आता डिफरन्शिएट करत असताना काय करणार तुम्ही, तर ह्या नियमाचा इथं काय करायचं, तुम्ही डायरेक्ट वापर करा. म्हणजे बघा डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही आरएचएसची टर्म एक्स साइन एक्स. काय केलं, डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलो आपण. वायचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ होल टर्म, ही सगळी तुमची टर्म असणार एक्स साइन एक्स. मग आता बघा डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स होईल इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स साइन एक्स. आता इथं एक्स आणि साइन एक्स मध्ये काय गुणाकार आहे, तर गुणाकाराचा नियम आपल्याला माहिती आहे, तो इथं याच्यावरती अप्लाय करा. आता बघा इथं पहिली टर्म एक्स आहे, दुसरी साइन एक्स आहे. पहिलं तसंच ठेवायचं एक्स तसंच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस दुसरं तसंच साइन एक्स तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग आपल्याला रूल माहिती आहे, काय रूल आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स या व्हॅल्यू तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. म्हणजेच काय, आपण तो मागच्या लेक्चरला बघितले, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं, कॉस एक्स, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे 1 असतो. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळेल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स मीन्स कॉस एक्स, इथं कॉस एक्स पुट आउट केला, प्लस साइन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स मीन्स 1, इथं 1 केलं. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. बघा आता परत सांगतो, डेरिव्हेटिव्हचा आपल्याला आता प्रोडक्ट म्हणजे गुणाकाराचा नियम वापरायचा आहे. दोन फंक्शन दिले असतील किंवा दोन संख्या दिल्या असतील, त्यांच्यामध्ये जर गुणाकार असेल तर तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह बाय प्रोडक्ट हा रूल इथं काय करावं लागेल, तुम्हाला वापरावं लागेल. मग तो रूल काय सांगतो, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, त्यामध्ये दोन टर्म असतील यू आणि व्ही, तर यू इथं पहिली टर्म आहे म्हणून पहिली तशीच ठेवायची, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं प्लस व्ही तसंच ठेवायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स घ्यायचं. हा रूल काय करा तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलवरती सुरुवातीला गुणाकार जर असेल तर हा रूल तुम्हाला तिथं वापरावा लागेल. आणि बाकीचे जे डेरिव्हेटिव्ह असतील, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह, हे सगळे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये मागच्या लेक्चरला पाठ असले पाहिजेत, त्याशिवाय एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येणार नाही. बघा एक्झाम्पल परत एकदा बघू. y इज इक्वल टू एक्स साइन एक्स, देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. इथं लक्षात ठेवा आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे, म्हणून इथं काय आहे, एक्स आहे. बघा मग दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू एक्स साइन एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सच का घ्यायचं, कारण इथं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डी वाय बाय एक्स काढायचं, म्हणून इथं एक्स घेतलं. मग आता डी बाय डी एक्स ऑफ काय असणार, एल एच एसला वाय, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू
डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म एक्स साइन एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता इथं एक्स आणि साइन एक्स इथं काय आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. दोन टर्मचा गुणाकार आहे. पहिलं तसंच एक्स तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस आहे म्हणून प्लस दुसरी टर्म ॲज इट इज साइन एक्स डी बाय डी एक्स ऑफ पहिल्याची म्हणजे एक्स, म्हणजेच पहिलं तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता खाली बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स आहे असं राहील डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स, इथं कॉस एक्स येईल प्लस आहे असं राहिला साइन एक्स आहे असं राहिला आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतो तर 1 असतो, म्हणजे याची किंमत किती येईल 1 येईल. म्हणून आपलं फायनल आन्सर काय आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये नवीन नियम शिकत असताना सुरुवातीला तुम्ही इझी एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा, त्यामुळे काय होऊन जाईल प्रॅक्टिस होईल आणि त्यानंतर तुम्ही डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन असतील ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेम असंच घ्यायचं आहे. सिम्पल एक्झाम्पल सुरुवातीला बघू आपण. y इज इक्वल टू ई रेज टू एक्स साइन एक्स फाइंड डी वाय बाय डी एक्स. बघा आता लक्षात येईल तुमच्या रूल हा एक्झाम्पल सोडवल्यानंतर. सोल्युशन दिलेलं एक्झाम्पल काय करतो आपण आय असं लिहून घेतो. लेट y इज इक्वल टू ई रेज टू एक्स साइन एक्स. नेक्स्ट स्टेप काय असणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं जर समजा टी असतं तर आपण इथं टीने डिफरन्शिएट केलं, इथं समजा झेड असतं तर इथं आपण झेडने डिफरन्शिएट केलं असतं. इथं आपल्याला एक्स आहे म्हणून इथं काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. बघा आता डी बाय डी एक्स ऑफ एल एच एसला डी बाय डी एक्स ऑफ काय आपलं वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ होल टर्म, डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय किती असतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स घेत असताना सेम रूल इथं लिहून ठेवला बघा, तो याच्यावरती अप्लाय करा. आता इथं पहिली टर्म ई रेज टू एक्स दुसरी साइन एक्स, तर पहिले तसंच म्हणजे ई रेज टू एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस दुसरी टर्म काय साइन एक्स तशीच ठेवायची, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ पहिला म्हणजे कोण ई रेज टू एक्स. मग आता इथे बघा तुम्हाला टर्म माहीत पाहिजे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स, म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आणि ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत असलं पाहिजे. काय असेल ते डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेज टू एक्स. या दोन व्हॅल्यू काय करा इथं पुट आउट करा. इक्वेशन काय येईल तुमचं फायनल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स तसंच डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स प्लस साइन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स म्हणजे ई रेज टू एक्स. आता इथं बघा पुढे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. इथं ई रेज टू एक्स आहे, इथं पण ई रेज टू एक्स आहे, दोन्ही टर्ममधून ई रेज टू एक्स कॉमन घेऊ शकता, म्हणजे तुमचा डी वाय बाय डी एक्स काय येईल ई रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस एक्स आणि साइन एक्स म्हणजे कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे तुमचं फायनल आन्सर. काय केलं बघा परत एक्झाम्पल मी सगळं सॉल्व्ह करून सांगतो, तुम्हाला समजावून सांगतो. y इज इक्वल टू ई रेज टू एक्स साइन एक्स फाइंड डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला एक फंक्शन दिलं किंवा एक्झाम्पल दिलं त्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिले एक्झाम्पल आय असं लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स का करतो आपण इथं काढायचं म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय येईल डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ होल टर्म ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स. मग आता इथं गुणाकाराचा नियम आहे, नाहीतर आपण इथं प्लस असता तर ई रेज टू एक्स वेगळं केलं असतं आणि साइन एक्सचं वेगळं केलं असतं, पण इथं गुणाकार असल्यामुळे तुम्हाला हा काय करायला लागणार इथं डेरिव्हेटिव्हचा गुणाकाराचा नियम याच्यावरती अप्लाय करावा लागेल. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स हे बघा डी वाय बाय डी एक्स टर्म इथं आली बरोबर. डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स इंटू साइन एक्स यू आणि व्ही पहिली टर्म दुसरी टर्म पहिली तशीच ई रेज टू एक्स तसाच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस दुसरा तसाच साइन एक्स तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बघा ई रेज टू एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स प्लस साइन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स म्हणजेच ई रेज टू एक्स. आता या दोघांच्या मध्ये ई रेज टू एक्स आणि ई रेज टू एक्स कॉमन आहे, ते आपण इथं काय करू शकतो बाहेर घेऊ शकतो. डी वाय म्हणजे पुढची टर्म काय होईल तुमची डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
ई रेस्ट एक्स कॉमन आहे, बाहेर घेतलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे तुमचं झालं फायनल आन्सर. इझी लेवलचे एक्झाम्पल सोडवा आणि मग डिफिकल्टकडे क्वेश्चन सोडवायला जाऊ, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगलं होईल, एक्झाम्पल चांगले कवर होतील. चला नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. y इज इक्वल टू sin x इंटू log x. फाइंड dy बाय dx. बघा आता सेमच प्रोसिजर याच्यावरती अप्लाय करायचे. सोल्युशनमध्ये काय येणार, दिलेलं एक्झाम्पल लिहून घेणार आपण. लेट y इज इक्वल टू sin x इंटू log x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट काय होईल, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ, ही सगळी होल टर्म तुमची साइन एक्स इंटू लॉग एक्स. बघा आता डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स होईल. इकडे बघा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि लॉग एक्स. साइन एक्स आणि लॉग एक्स यांच्यामध्ये गुणाकार आहे. इथं एखाद्या वेळेला काही लोकांना समजत नाही की इथं कुठलंच साइन आहे म्हणजे इथं काय असणार. ज्यावेळेला कुठलंच साइन नसते त्यावेळेला इथं काय असतो, गुणाकार असतो. लक्षात ठेवा. मग साइन एक्स आणि लॉग एक्स या दोन टर्म आहेत. हा यू आहे, हा व्ही आहे. पहिले तसंच साइन एक्स तसाच नियम आपला वापरला आपण इथं. दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस दुसरा तसाच लॉग एक्स तसाच. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ, पहिला कोण आहे इथं, साइन एक्स आहे. बघा मग डी वाय बाय डी एक्स काय होईल पुढं. आता इथं बघा डी वाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आणि डी वाय डी एक्स ऑफ साइन एक्स हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय आहे तो नियम, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे आपलं कॉस एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे तुमचं 1/x. या टर्म काय करा, त्या इक्वेशनमध्ये पुट आउट करा. मग काय होईल इक्वेशन तुमचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. डी बाय डी एक्स लॉग एक्स म्हणजेच 1/x, त्यामुळे इथे येईल 1/x प्लस लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच तुमचा कॉस एक्स, इथे येईल कॉस एक्स. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं, डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बघा साइन एक्स इंटू 1/x म्हणजे साइन एक्स बाय एक्स एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा मी समजावून सांगतो. y इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. एक तुम्हाला फंक्शन दिले किंवा एक्झाम्पल दिले, त्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्युशन बघा, लेट y इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स आय असं लिहून घेतलं. दिलेलं एक्झाम्पल आय असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय LHSला झालं बरोबर. डी बाय डी एक्स ऑफ होल टर्म साइन एक्स इंटू लॉग एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू लॉग एक्स घेताना इथं दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, गुणाकाराचा नियम वापरा. पहिलं तसंच साइन एक्स तसंच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस दुसरा तसाच लॉग एक्स तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स तसंच राहील. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं 1/x, त्यामुळे इथे येईल 1/x प्लस आहे असं राहील लॉग एक्स. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स, इथे येईल तुमचा कॉस एक्स. म्हणून फायनल आन्सर काय आलं तुमचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू 1/x म्हणजे साइन एक्स डिवाइड बाय एक्स येईल प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स, लॉग एक्स इंटू कॉस एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. रूल्स सगळे पाठ केले पाहिजेत. सर्व रूल असले पाठ असले तर तुम्हाला एक्झाम्पल लगेच इझिली सुटतील. अदरवाईज रूल जर पाठ नसतील तर टर्म कुठून कशा आले ते लक्षात येणार नाही. बऱ्याच लोकांचा किंवा मुलांचा प्रॉब्लेम आहे की सर डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम्स डिफिकल्ट असतात, पण ते काही तसं काही नाही आहे. तुम्ही त्याचा सराव करा, तुम्हाला ते इझी वाटेल एकदम.
चला नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू e raised to minus x into x, find dy by dx. बघा त्याचं सोल्युशन. सोडवायची पद्धत तुम्हाला आता समजले, त्याबद्दल सोडवा. दिलेलं एक्झाम्पल आयस लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू e raised to minus x into x. दिलेलं एक्झाम्पल लिहून घेतलं. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स. इथं यूचा रूल वापरायचा आहे तुम्हाला, गुणाकाराचा नियम. पहिलं तसंच, पहिला कोण आहे ई रेस टू मायनस एक्स, दुसरा कोण आहे एक्स आहे. पहिलं तसंच म्हणजे ई रेस टू मायनस एक्स तसाच, पहिला तसाच म्हणजे ई रेस टू मायनस एक्स तसाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस डी बाय, पहिलं तसंच दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच एक्स तसाच पहिल्याच डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स. मग आता बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतो, 1 असतो त्याची व्हॅल्यू, आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू मायनस एक्स. म्हणजे ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतं, त्याप्रमाणे ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू मायनस एक्सच घ्यायचं. पण इथं मायनस साइन आले त्यामुळे काय करायला तुम्हाला इथं बाहेर घ्यावं लागेल, म्हणून इथं मायनस ई रेस टू मायनस एक्स. कारण आपल्याला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स किती असतो, ई रेस टू एक्सच असतो. त्याचप्रमाणे ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू मायनस एक्सच असेल, पण इथं मायनस असल्यामुळं तुम्हाला इथं बाहेर मायनस घ्यावं लागेल. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स 1 आहे इथं बघा अशा आपण बघितलं, प्लस एक्स डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स. मग बघा फायनल आन्सर काय येईल तुमचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स तसंच राहील इंटू 1 म्हणजे ई रेस टू मायनस एक्स प्लस एक्स इंटू ई मायनस ई रेस टू मायनस, म्हणजे गुणाकारात प्लस मायनस मायनस होईल, आणि एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स येईल, एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स. ई रेस टू मायनस एक्स इथं पण आहे, ई रेस टू मायनस एक्स इथं पण आहे, दोघांच्यामधून कॉमन घेऊ शकता. म्हणून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स कॉमन येईल, आतमध्ये 1 मायनस एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा एक्झाम्पल सोपे आहेत, समजावून सांगते एक्झाम्पल परत. इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स आहे, देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, त्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्यांदा काय करा, दिलेलं एक्झाम्पल आय एस लिहून घ्या. लेट वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. सिंपल स्टेप आहे, दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डी बाय डी एक्स डी बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे काय करतो आपण, डी बाय डी एक्स घेतो. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ इकडे काय वाय आणि इकडे काय डी बाय डी एक्स ऑफ ही सगळं. आता बघा डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे इथं वरती गुणाकार होतो डी वाय बाय डी एक्स, म्हणून इथं डी वाय बाय डी एक्स होते बरोबर. इथं यूचा रूल वापरा, गुणाकार आहे इथं दोघांच्या मध्ये. पहिलं तसंच ई रेस टू मायनस एक्स तसंच, दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ दुसरा कोण एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस दुसरा तसाच एक्स तसाच पहिल्याच डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. झालं इथं आपला रूल आपण काय केला याच्यावरती वापरला. मग आता पुढे बघा डी वाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स तसंच डी वाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1, इथं 1 घेतली प्लस एक्स तसाच डी वाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू मायनस एक्स. ही व्हॅल्यू इथं पुट आउट केली मायनस ई रेस टू मायनस एक्स. आता बघा पुढची स्टेप, डी वाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू 1 म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स. कुठल्याही संख्येला इकडून म्हटलं तर संख्या तीच येते, प्लस एक्स इंटू यांच्यामध्ये काय गुणाकार आहे, एक्स इंटू मायनस ई रेस टू मायनस एक्स आहे. म्हणजे गुणाकारामध्ये एक टर्म जर वजा असेल तर उत्तर तुमचं मायनस येते, म्हणून प्लस इंटू मायनस गुणाकार आहे इथं गुणाकार, म्हणून प्लस इंटू मायनस इथं घेताना आपण काय घेतो मायनस घेतो. आणि एक्स आणि ई रेस टू मायनस एक्सचं आहे असं. इथं पण ई रेस टू मायनस एक्स आहे, इथं पण ई रेस टू मायनस एक्स आहे, दोघांच्यामधून कॉमन निघते.
ई रेस टू मायनस एक्स कॉमन काढला, डिवाइड एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स कॉमन घेतल्यानंतर आत राहिलं इथं काय ना म्हणजे इथं 1 राहील, 1 मायनस इथं काय राहिलं एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर.